जुनी पेन्शन योजनेवरून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला घेरलं आहे। राज्यात 3 पक्षांचे सरकार असले तरी ते फक्त स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना खुद्द महसूल कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली। परिणामी जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हाच असंतोष घेऊन नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला। या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील नर्सेसने प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले। राज्यात 17 लाख प्रशासकीय कर्मचारी संपात उतरले आहेत। सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, 4 लाख रिक्त पदे भरावीत, कंत्राटी पद्धतीने होणारी नोकर भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी नर्सेस असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। आमची प्रमुख मागणी आहे पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू करावी। कारण 2005 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झालेले त्यांना नवीन पेन्शन योजना आहे, म्हणजे त्यांना पुढं भविष्यच नाही आहे। म्हातारपणी त्यांना पुढं भविष्यच नाही आहे, कारण जगाचा नियमच आहे असतील शीत तर जमतील भूत, पेन्शनच नाही तर त्यांना कोण सांभाळणार आहे, हा त्यांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। म्हणून आमची महत्त्वाची मागणी आहे की सगळ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करा। त्यानंतर आरोग्य सेवेमध्ये खूप रिक्त पद आहे, सर्व रिक्त पदे भरावी, कंत्राटीकरण रद्द करावे, कंत्राटीकरण रद्द करून सगळे सरळ सेवा भरतीनी शासकीय पदे भरावी। त्याचप्रमाणे नर्सिंगला आम्हाला केंद्राप्रमाणे सर्व अलाउन्स मिळावे आणि आम्हाला ज्या पेशंटसाठी ज्या आम्हाला काही सुविधा पाहिजे त्या सगळ्या भरपूर प्रमाणात पाहिजे, कारण रुग्ण हा आमचा केंद्रबिंदू आहे। रुग्णाला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे असं रुग्णाला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे असं आमचं अगदी कळकळीची मागणी आहे, पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून आज आम्हाला हा नाईलाज असतो, आज आम्हाला बेमुदत संपाला सामोरं जावं लागतं आहे आणि आम्ही संपामध्ये उतरलेलो आहे। शासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या। नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची सरचिटणीस की आमच्या जुनी पेन्शन महत्त्वाचं आमचं जिव्हाळ्याचं मागणी आहे, ही जुनी पेन्शन लागू केली पाहिजे। आपलं न्यायालयाने सुद्धा सांगितलं की यांचा हक्क आहे पेन्शन मिळणं हे, तरी शासन हे जुनी पेन्शन लागू करत नाही। जोपर्यंत जुनी पेन्शन लेखी स्वरूपात शासन देत नाही तोपर्यंत आम्ही हा संप करणार आहोत। तसेच आमच्या विविध मागण्यासुद्धा आहेत की 4 लाख रिक्त पदं आहेत ते तात्काळ सेवा शर्तीप्रमाणे भरती करून त्यांनी भरती करावी। नंतर आमचं सेवानिवृत्तीचं वय जे 80-100 वर्ष आहेत त्यांना केंद्राप्रमाणे लागू करावे। तसेच आमचे कंत्राटीकरण खाजगीकरण हे जे आरोग्याचं चाललं आहे, हॉस्पिटलचे काही चालू आहे ते तात्काळ बंद करावे आणि जे पदं भरतायत तात्काळ खाजगीने आणि कंत्राटीने ते बंद करून ज्या आपल्या खाजगीकरणांनी भरलेले आहेत त्यांचे कायम सेवा सुरू करावे आहेत, त्यांचे पदं तयार करावी। या संपाचे परिणाम आरोग्य सेवेवर झाले। रुग्णालयातील कामकाज ठप्प झाल्यानं रुग्णांचे मोठे हाल झाले। एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज ओबीसी बांधवांनी एल्गार पुकारला आहे, त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसल्यानं या 3 पक्षांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। एकमेकांवर कुरघोडी करण्यात धन्यता मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता विचार करण्याची गरज आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।